नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी माया या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अतिशय पारंपरिक, चविष्ट आणि प्रसादासाठी अगदी योग्य अशी गव्हाची लापशी। ती साध्या साहित्यापासून बनणारी ही लापशी चवीला खूप सुंदर लागते। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। लापशी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ओलं नारळ किंवा खोबरं, काजू बदामचे काप, वेलची, शेंगदाणे, बडीशेप आणि तूप। मी इथे म्हशीचं तूप घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं सुद्धा वापरू शकता। इथे मी घेतलेला आहे गव्हाचा भरडा। हा स्पेशल लापशी बनवण्यासाठी आपल्याला भेटतो कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये। आणि आता इथे मी जेवढा भरडा घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात गूळ सुद्धा घेतलेला आहे। तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल लापशी तर गुळाचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता। आता सर्वात आधी कढईमध्ये आपण घेणार आहोत शेंगदाणे आणि नारळ किंवा खोबरं। आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। कोणी कोणी शेंगदाणे आणि खोबरं हे लापशीमध्ये कच्चं सुद्धा वापरतात, पण कच्च्यापेक्षा असं थोडंसं भाजून टाकल्यानंतर त्याची टेस्ट आणखीन छान लागते। आता तुम्ही इथे पाहू शकता, मी हे थोडंसं सोनेरी कलरचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला काजू आणि बदामचे काप टाकायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, जास्त सुद्धा भाजायचे नाहीत। आता हे सर्व आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे। आता मी हे काढून घेते। आता याच कढईमध्ये आपल्याला लापशीचा भरडा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये आणखी तूप टाकत आहे आणि आता यामध्ये आपण भरडा सुद्धा भाजून घेऊयात। आता तूप गरम झाल्यावरती मी यामध्ये गव्हाचा भरडा टाकून घेतला आहे आणि आता हे मी मंद आचेवर छान भाजून घेणार आहे। हा गव्हाचा भरडा भाजताना अजिबात घाई करू नका, मंद आचेवर व्यवस्थित हा भरडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा जेव्हा छान भाजला जातो ना व्यवस्थित, तेव्हा त्याचा सुगंध खूप छान येतो आणि आपल्या लापशीची चवही खूप छान लागते। आता यामध्ये मी आणखीन तूप टाकून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। अजिबात घाई करायची नाही। साधारणतः हा पूर्ण भरडा भाजून होण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात। तो सुद्धा एकदम मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे। आता हा भरडा जसं जसं भाजत जातो तसा त्याचा रंग जरासा पांढरट होत जातो। आता आपण पुन्हा यामध्ये थोडंसं तूप टाकूयात आणि पुन्हा भरडा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि व्यवस्थित भाजून देऊयात। आता भरडा भाजतोय तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि याचं छान असं गुळवणी करून घ्यायचं आहे। आता हे आपण गॅसवरती उकळून घेऊयात। हे व्यवस्थित उकळून घेऊयात आपण भरडा भाजेपर्यंत। आता भरडा सुद्धा आपला भाजत आलेला आहे। आता आपण यामध्ये टाकायचे आहे बडीशेप। बडीशेप मी इथे पूर्णच घेतलेली आहे, त्याची पावडर नाही केलेली, कारण अशी सवती बडीशेप टाकली की ती छान लागते, मध्ये खाण्यात येते ना दाताखाली, तेव्हा छान लागते। आणि इथे वेलची सुद्धा मी पूर्ण टाकणार आहे, अगदी थोडीशी ठेचून घेणार आहे, हलकीशी। आणि आता वेलची सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हे सुद्धा आपण छान याच्यामध्ये भाजून घेऊयात। हे आपल्याला अगदी मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती आपला भरडा व्यवस्थित भाजला की त्याचा सुगंध खूप छान येतो आणि लापशीची चव सुद्धा खूप छान लागते। ही छोटीशीच गोष्ट आपल्या लापशीला खास बनवते। आता इथे भरडा व्यवस्थित भाजायचा होत आलेला आहे। बघा, भरड्याचा रंग सुद्धा बदललेला आहे, जरासा पांढरट रंग झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जसा जसा हा भरडा भाजला जातो ना तसा तसा तो सुट्टा सुट्टा होत जातो, तुम्ही पाहू शकता। व्यवस्थित सुट्टा झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। आता इकडे आपलं गुळवणी झालेलं आहे, म्हणजे गूळ मी यामध्ये उकळून घेतलेला आहे आणि आपल्याला हे पाणी आता गाळून घ्यायचं आहे। हे गाळून घेण्याचं एकच कारण आहे की जेव्हा गूळ बनवला जातो तेव्हा त्यामध्ये ओसाचं थोडंफार कचरा गुळामध्ये राहिला जातो
आणि आपण हे व्यवस्थित उकळून गाळून घेतलं की तो आपण बरोबर बाजूला काढू शकतो. आता इथे मी पाणी गाळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता गाळणीमध्ये कसा कचरा आलेला आहे थोडासा. आता आपल्याला लापशी शिजायला टाकायची आहे. तर ही लापशी मी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे, कारण कुकरमध्ये अगदी झटपट लापशी शिजून निघते. अगदी 5 ते 10 मिनिटात आपली लापशी तयार होते. आता हा भाजलेला भरडा मी कुकरमध्ये टाकून घेते आणि हे व्यवस्थित आपण कुकरमध्ये हलवून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं, आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 किलो भरडा घेतलेला आहे. 1 किलो भरड्यासाठी मी 2 लिटर पाणी वापरलेलं आहे. हे गुळाचं 1 लिटर पाणी आणि आणखी 1 लिटर पाणी मी गरम करून घेतलं होतं साधं, ते मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि पाणी आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठाने आपल्या लापशीला छान चव येते. जास्तसुद्धा मीठ टाकायचं नाही, अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि झाकण लावायच्या आधी आपल्याला या सर्व मिश्रणाला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे. जर आपण उकळी न काढता झाकण तसंच बंद केलं तर पहिली शिट्टी होते तेव्हाच कुकरमधून पाणी बाहेर येतं शिट्टी वाटे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आता याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे. आता या सर्व मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात, कारण कधी कधी खाली भरडा चिकटला जातो, म्हणून हे असं आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली लापशी छान अशी शिजून निघते. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा मी थंड करून घेतलेला आहे. आता इथे मी तुम्हाला कुकर खोलून दाखवते. आपली लापशी किती छान शिजलेली आहे. यावरती जे काजू बदामचे काप वरती आलेले आहेत, शेंगदाणे खोबरं, हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लापशीमध्ये. आता आपली गव्हाची लापशी अगदी छान तयार झाली आहे. यामध्ये वेलची, बडीशेप आणि ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते. पाहायला किती सुंदर आणि खायला तर त्याहूनही स्वादिष्ट लागते. अशी घरच्या पद्धतीची गव्हाची लापशी देवाच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, आजची आपली पारंपरिक गव्हाची लापशी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच साध्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा, आनंदी रहा आणि स्वस्त रहा.